परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सोलापूर सहित संपूर्ण देशामध्ये जगामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानापासून हा जयंतीचा सप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो। 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लायमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी सुपरमार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल अशा पद्धतीने मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला। सोलापूर शहरामध्ये जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळ आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे। आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळ मिरवणूक काढतात। ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये या मिरवणुकीची सांगता समारंभ होतात। या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतली आहे। परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली। या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे, डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये, एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारलंय। तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे। हे करण्यापाठीमागे आमचा उद्देश वेगळा होता। गेले 2-4 वर्षापासून जे छोटे छोटे मंडळ आहेत आमचे, त्यांना प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं जात होतं, त्यांच्या गाड्या पुढे येत नव्हत्या। त्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मध्यवर्तीकडे तक्रार केली। ते म्हणाले की आमच्या गाड्या पुढे जात नाही, यासाठी तुम्ही ठोस असा निर्णय घ्या की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल। काही मंडळ आमची अडवणूक करतात, म्हणून आम्ही यावेळेस त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतलेला होता आणि याबद्दल पोलीस आयुक्तासोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या। त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकच मिरवणूक काढा। त्या पद्धतीने आम्ही सुद्धा विचाराधीन होतो, परंतु आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही निर्णयाला या निर्णयापर्यंत पोहोचलो की एकाच दिवशी मिरवणूक व्हावी या दृष्टीनं आता आमचे प्रयत्न चालू।